अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे किंवा त्यांचं लक्ष आपल्यावरती आहे. तर हे आपल्याला कसं समजेल? आपण तर भरपूर स्वामी सेवा करतो. ताई करतात, दादा लोक करतात, सगळे सेवा करतात, नामस्मरण करतात, पारायण करतात किंवा नित्यसेवा करतात, म्हणजे गुरुवारचे उपवास करतात, 11 गुरुवार करतात. तर मग हे आपण सगळं करतो. मग तरी पण आपल्याला म्हणजे एक मनाची इच्छा असते आपल्या मनातली की स्वामींचं आपल्याकडे लक्ष आहे किंवा त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे का. मग आपल्याला प्रश्न पडतो ना हा प्रत्येकाला. तर मग आपण ते कसं ओळखायचं? तर बघा, पहिली गोष्ट, तुम्ही 11 गुरुवार करत असाल तर तुम्ही कुठल्या म्हणजे ह्यानं केलं आहे, हेतूनं केलं आहे. तुमचं कुठला तरी एखादा संकल्प असेल, त्या संकल्पाची पूर्ती होती का तुमच्या 11 गुरुवार उद्यापन झाल्यावर? जर तुमच्या संकल्पाची पूर्ती होत असेल तर समजा की तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा आहे, तुमच्याकडं स्वामींचं लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नित्यसेवा करता दररोज, तर त्यावेळेस तुमच्या मनाला शांत, समाधान, आनंद भेटतो. परत तुमची चिडचिड कमी होते. तुम्हाला नाही का आतमधून तुम्हाला खूप छान असं म्हणजे नाही का एक सुखद अशा लहरी निर्माण होतात. तुम्हाला छान वाटतं, एकदम सगळ्या गोष्टीत तुम्हाला आनंद वाटतो. तुमची चिडचिड कमी होते, राग कमी होतो. तुम्ही बोलताना सौम्यपणे बोलता, म्हणजे नाही का रागवत नाही. एखाद्या गरीब म्हणजे नाही का तुम्ही बाहेर पडता कधी मंदिरात जाणं किंवा रोडवर असंच आपण काय कामानिमित्त जातो तेव्हा तिथं बघा गरीब लोक वगैरे बसलेले असतात. ते कधी तुमच्याकडं म्हणजे नाही का मागतात काही गोष्टी, तर तुम्हाला तिथे द्यायची इच्छा होती. त्यांची माया येते तुम्हाला, त्यांची कनवाळूपणा तुमच्यात वाढतो. तुमच्या स्वतःमध्ये बदल होतात. हे तेव्हा समजून घ्यायचं की हे आपले बदल नाही आहेत, हे स्वामींनी, आपण त्यांच्या शरणात गेलो आहे, त्यांच्या चरणावरती आपण आपलं डोकं ठेवलं किंवा आपल्याला आपण समर्पित केले स्वामींना. त्यामुळं आपल्यामध्ये हे आंतरिक बदल होतात. तर मना हे बदल तुम्हाला स्वतःला जाणवतात. आणि हळूहळू ना तुमच्या जे आजूबाजूची लोक असतात ना, नातेवाईक किंवा तुमच्या घरातली म्हणजे नवरा बायको मुलं वगैरे किंवा शेजारी पाजारी, ह्या लोकांना पण जाणवतं की तुम्ही बदलला आहे थोडा तरी. तर तुम्हाला सांगू का, हिथं समजायचं स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे. त्यांनी आपल्यातले अवगुण काढून आपल्यात सद्गुण भरायला सुरुवात केली. आपल्याला प्रेम वाटतं प्रत्येकाबद्दल. आपण नाही का कोणाला हिनवत नाही, कुणाला दुखवत नाही. जरी दुखवलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही का आपली चूक झाली का, आपण असं नव्हतं का बोलायला पाहिजे. मग हे तुम्हाला जेव्हा जाणवतं ना तेव्हा समजायचं की स्वामींची आपल्यावर कृपा आहे, आपल्यावर त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या शरणावरती घेतले किंवा त्यांच्या जवळ घेतले आपल्याला. आपण थोडं तरी अध्यात्मात पुढं सरकलो आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. आणि जर समजा तुमच्या म्हणजे नाही का अशा बारीक प्रॉब्लेम असतात आयुष्यात, खूप प्रॉब्लेम येतात. मग ते प्रॉब्लेम पण ना तुम्हाला जास्त असं त्याचं टेन्शन वाटत नाही त्या प्रॉब्लेमचं, किंवा असं लय मोठं टेन्शन आहे मी आता काय करून, म्हणजे नाही का हातपाय गाळून बसतात, तसं होत नाही. काही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्हाला असं वाटतं की नाही का स्वामी आहेत आणि ह्याच्यातून मार्ग निघेल मला, आणि मार्ग भेटतो पण. 1-2 दिवस गेले ना, तुम्ही शांत डोक्याने विचार केला ना, त्या प्रॉब्लेममधून पण तुम्हाला बाहेर तुम्ही पडता. आणि एवढं छान हलक्या पद्धतीने बाहेर पडताना त्या दुःखातून, त्या त्रासातून, त्या प्रॉब्लेममधून खूप म्हणजे अलगद बाहेर पडता. एकदम फुलपाखरासारखं ते दुःख वाटतं, एकदम हलकं दुःख येतं. पण आपण ते एवढं सोप्या पद्धतीने सहन करतो ना की आपल्याला त्याचा त्रासच होत नाही. आणि आपल्या चेहऱ्यावर हमेशा एक समाधान, आनंद आणि म्हणजे ते भाव राहतात, आपोआपच राहतात. आणि आपण ना आपल्या मनामध्ये, आपण कुठं पण एकटे असू द्यात किंवा 4 माणसात असू द्यात, सगळ्यात असू द्या, तरी पण आपल्या डोक्यातनं स्वामी समर्थ महाराज असतात. आणि आपल्याला कुठं आपण रोडनी गाडीने जात असो काय असो, आपल्याला स्वामी दिसतात. कुठं ना कुठं गाडीवर दिसणे, कुठं नाव दिसणे हॉटेलचं श्री स्वामी समर्थ, म्हणजे काही पण दिसतं. आणि तेव्हा आपल्याला किती छान आनंद, खुश होती. ते मला तर ना खूप खुश होतं. मला असं वाटतं नाही का स्वामी आपल्याबरोबरच आहेत. मग हे असं होणं हे सुद्धा खूप म्हणजे खूप भाग्य लागतं ह्या गोष्टीला. जेव्हा तुम्ही मग त्यांची कृपा दृष्टी होते ना आपल्यावर, तेव्हा हे होतात. आणि आपल्या आयुष्यात अडथळे येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे येतात. पण त्या अडथळे एवढे सहजपणे म्हणजे बाजूला होतात ना की ते निसर्ग नियमानुसार तुम्हाला समस्या, त्रास किंवा म्हणजे नाही का तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे येणारच आहेत.
पण त्याच्यातनं आपल्या गुरूंनी आपला हात पकडलाय ना, तिथं तुम्ही अलगद बाहेर ते निघणार. ते स्वतःला त्रास, त्यांना स्वामींना त्रास होतो, पण ते आपल्याला त्रास होऊ देत नाहीत. हा ना माझा खूप म्हणजे आता खूप मोठा अनुभव आहे. मी एखाद्या दिवशी ना तुम्हाला तो शेअर करेन. पण जेव्हा मला ती स्वामींची आज्ञा असेल किंवा मला मनापासून वाटेल ना, मी कुठला म्हणजे तो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला की मी ते तुमच्याशी शेअर करावं. यूट्यूबमधील फॅमिली ही आहेत, तुम्ही सगळे ऐकतात ते, त्यांच्याशी मला तो शेअर करायचा आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला पण खूप त्रास झाला, पण त्याच्यातून हा वाटलं एक दिवस, मला तर 2च दिवस जास्त त्रास वाटला. त्यात पण मी स्वामींशी बोलायचे, रडायचे. पण नंतर ना मला एवढं म्हणजे वाटलं जाऊ दे ना, हा काय एवढा मोठा प्रॉब्लेम नाही. तो खरंच होता मोठा प्रॉब्लेम, पण तो म्हणजे आत्ता वाटतच नाही तो मला मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यातून स्वामींनी एवढं अलगद मला बाहेर काढलं, सगळं मार्ग दाखवलं. आणि म्हणजे खरंच खूप लाईफ सुखकर करतात ते तुमच्या आयुष्यातली. मी नाही म्हणत की तुम्हाला हो का लगेच म्हणजे नाही का काय काय आता व्यक्तींचं कसं असतं की मला एवढे पैसे भेटू दे, माझं एवढं मोठं घर होऊ दे, मला एवढी प्रॉपर्टी पाहिजे. नाही हो, कधी कधी ना खूप प्रॉपर्टी असणारी माणसं पण जे सुखी नसतात ते स्वामींच्या म्हणजे सेवेत असणारे लोक असतात. सामान्य असू देत, पण ते स्वामींच्या सेवेमध्ये असतात ना, त्यांना ते समाधान ना खूप मोठं आहे, तो आनंद खूप मोठा आहे की तो तुम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत. मग ह्या वेळेस समजायचं की हे आपण नाही काही करत आहे, स्वामी करतात, ते करून घेतात. आणि मेन गोष्ट म्हणजे मीपणा. आपण कसं म्हणतो पहिलं खूप मी करतो, मी केलं नाही. तेव्हा मग आपल्याला वाटतं की मी नाही केलेलं हे काहीच, हे स्वामींनी करून घेतलं. आणि हे आपसुक आपल्या मनामध्ये ते आपोआप भावना येतात. म्हणजे कुठलं पण आपण एखादं चांगलं कार्य केलं, काम केलं, आपल्याला एखादं म्हणलं की नाही बाबा तू खूप चांगलं केलंस, पण आपल्याला तेव्हा वाटतं की नाही, ते जरी समोरचं जरी म्हटला तू केलं तरी आपल्याला मीपणा नाही येत. आपल्याला वाटतं नाही बाबा स्वामींनी करून घेतलं, दत्त महाराजांनी करून घेतलं, मी फक्त म्हणजे नाही का ते एक हे मार्ग आहे की ते झालं काम, मी नाही केलं. मग तेव्हा समजायचं की त्यांची आपल्यावर कृपादृष्टी आहे. आपलं मन असं खूप म्हणजे मोठं होतं. दुसऱ्यांच्या चुका पण आपण एक्सेप्ट करतो, आपण त्याला समजून घेतो. परत त्याच्या काही अडीअडचणी असेल त्या समजून घेतो, आपण त्याच्यावर रागवत नाही, जास्त भांडणं करायचा प्रयत्न करत नाही, थोडं शांत स्थिर राहतो. तर अशा वेळेस समजायचं की आपली स्वामींची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे, त्याचा खूप मोठा आपल्याला आशीर्वाद भेटला आहे, हे समजून घ्यायचं. आणि ना ते समजून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बघा असं कधी कधी जाणवतं तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, म्हणजे छोटे असू देत किंवा मोठे असू देत, पण आपल्याला नाही का त्याचं खूप टेन्शन येतं आणि ते सहज सॉल्व्ह होतात. मग आपण विचार करतो आई किती सोपं होतं ना, आपण खूप टेन्शन घेतलं. तेव्हा समजायचं ते स्वामींनी सगळं केलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. खूप ते म्हणजे स्वामी मार्ग दाखवतात. अडचणी येतात पण त्याच्यातून मार्ग दाखवणारे एकटे स्वामी आहेत. आणि तुम्हाला सांगू का, अडचणी हा जीवनाचा एक भागच आहे. सारखं सुखकर आयुष्य नसतं, त्याशिवाय आयुष्याला थोडी मजा पण पाहिजे ना, थोडं टास्क पाहिजेत आयुष्यात. मग टास्क म्हणजे काय, तर ह्या अडचणीच आहेत, आपण त्या कशा पद्धतीने हँडल करतो. मग तेव्हा आपल्याला स्वामी साथ देतात, पण ते नकळत देतात, आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आणि मग तेव्हा वाटतं की मी केलं, पण आपण नसतं केलेलं, ते स्वामींनी करून घेतलेलं असतं आपल्याद्वारे. करून त्यांचं एवढं प्रेम असतं ना की अडचणी येतात, ते आपलं प्रारब्ध असतं, आपले कर्म असतात, त्याच्यानुसार ते तुम्हाला भोगावे लागणार. चुकून आपल्या आयुष्यात आपण मागचं आयुष्य किंवा ह्या आयुष्यामध्ये आपण कोणाला नकळत त्रास दिलेला असेल काय असेल, तर मग ते पाप मग आपल्या आयुष्यात असतंच. मग ते फेडण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतात. पण स्वामी त्यावेळेस आपला हात घट्ट धरून उभे असतात आणि तिथून एवढे सहज तुम्हाला बाहेर काढतात ना, तुम्हाला वाटतच नाही हे प्रॉब्लेम आहेत म्हणून. पण त्या प्रॉब्लेम नंतर पण तुम्ही म्हणजे जे लाईफ एक्सपेक्ट केलेली असते ना, त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पटीने तुम्हाला काहीतरी त्यांनी दिलेलं असतं. मग त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण 100% विश्वास ठेवायचा, डोळं झाकून काय करायचं ना स्वामी तुम्ही करा. आणि हा विश्वास जेव्हा आपला वाढतो ना, तेव्हा समजायचं स्वामींच्या आपल्याकडं लक्ष आहे, त्यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद आहे. मग त्यांचं म्हणजे खूप आपल्यावर प्रेम आहे असं आपण समजून घ्यायचं. आणि बघा, ज्या दिवशी तुम्ही हे समजाल ना, त्या दिवशी तुम्हाला किती समाधान आणि किती आनंद भेटेल. तुम्हाला कधी वाटणार नाही की तुम्ही एकटेत, कुठलाही प्रॉब्लेम असू देत, तुम्हाला वाटेल स्वामी माझ्याबरोबर आहेत. म्हणजे हे खूप खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे. तुमच्यात आमूलाग्र बदल होतो स्वामी सेवेत आल्याच्यानंतर. सेवा सोडायची नाही, काहीही होऊ द्या, स्वामींचं नामस्मरण करत राहायचं, बाकीचं तुम्हाला काही होऊ नाही हो. मी पहिल्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये फक्त नामस्मरणावरती जास्त भर दिलेला आहे. का तर ते आपण कधी पण कुठं पण करू शकतो. मग तेव्हा ते नामस्मरण आपल्या
खूप वाईट काळामध्ये आपल्याला ते बॅलन्स राहतो शिल्लक नामस्मरणाचा आणि आपला तिथं उपयोग येतो, ते आपल्याला कळत पण नाही. खूप मोठे मोठे संकट टळतात आपल्यावर. तर हे आहे की आपल्यावर स्वामींची आपल्यावर कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, हे ओळखण्याचे छोटे छोटे मार्ग आहेत. तर ते तुम्ही समजून घ्यायचे आयुष्यामध्ये. आणि तुम्हाला जर असे स्वामींचे थोडे वेगळे असतात, पण मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. मला थोडंसं म्हणजे नाही का आयुष्यात काय बदल झाले हे मला सांगायला आवडतं, म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. तुम्हाला जर हे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.